नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता प्रत्येक महिलेचं एक कॉमन स्वप्न असतं, ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे वांगाचे डाग नसावे किंवा चेहरा काळा नसावा, चेहरा गोरा असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठीच एक घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ज्याचा की हिवाळ्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. आणि बघू शकता स्किनवरती जेवढे काही टॅनिंग असेल किंवा वांगाचे डाग असेल, तुम्ही एकदा जरी याचा वापर केला तरीही तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे. खूप सुंदर याचा फायदा होतो. मी नेहमीच याचा वापर करत आली आहे आणि त्यानंतर माझी स्किन तुम्ही स्वतःच बघू शकता खूप सुंदर झालेली आहे. आणि अगदी घरगुती पद्धतीनेच आपण ही रेमेडी तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला जास्त खर्च करण्याची देखील गरज नाही आहे. घरातीलच वस्तू आपल्याला यूज करायची आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लागणार आहे ती म्हणजे फेअर अँड लवली. आणि ह्या छोट्याशा फेअर अँड लवलीमुळे आपल्या चेहऱ्याला इतका जास्त फायदा होणार आहे. आता तसंही तुम्हाला माहीतच आहे फेअर अँड लवली लावल्यामुळे किती चेहरा ग्लो होतो ते, परंतु ह्या फेअर अँड लवलीला लावण्याची एक सोपी आणि वेगळी पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करून ही जर फेअर अँड लवली तुम्ही जर चेहऱ्यावरती लावली तर नक्कीच तुमचा चेहरा गोरा देखील होणार आहे. सोबतच जेवढे काही वांगाचे डाग असेल किंवा काळवटपणा असेल तो सर्व नाहीसा देखील होणार आहे. तर बघा, मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये फेअर अँड लवली जी आहे ती काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दूध. आणि बघा, हे सर्व मिश्रण मी प्लास्टिकच्या वाटीमध्येच मिक्स करत आहे. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर थोडंसं लिंबू देखील तुम्ही टाकू शकतात, परंतु नाही टाकलं तरीही चालेल. मी बघा या ठिकाणी फेअर अँड लवली आणि त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये दूध ॲड केलेलं आहे. कच्चं दूध आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आणि व्यवस्थितरित्या हे सर्व जे आहे म्हणजे फेअर अँड लवली आणि दूध जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, आता आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे पॉन्ड्स पावडर. अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी या ठिकाणी पावडर जी आहे पॉन्ड्स पावडर टाकलेली आहे. आणि पॉन्ड्स पावडर आणि फेअर अँड लवली ह्या दोघं गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात ना, त्यावेळेस आपल्या चेहऱ्याचं फेशियल करण्याचं जे काम आहे ह्या दोघं वस्तू करतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पॉन्ड्स पावडर देखील ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यात ॲड करायची आहे, ती म्हणजे तुरटी. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की तुरटीमध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे पाणी शुद्ध करण्याचं काम ही तुरटी करते. तसेच आपल्या चेहऱ्यावरील जेवढं काही टॅनिंग असेल, धूळ असेल किंवा घाण असेल, काळवटपणा असेल, तो देखील क्लीन करण्याचं काम ही तुरटी करणार आहे. त्यामुळे आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात बघा, मी तुरटीच्या अगदी 2-3 छोटे छोटे बारीक जे खडे आहे ते कट करून या मिश्रणामध्ये टाकलेले आहे. व्यवस्थित ते भिजल्यानंतर त्याचं पाणी देखील होणार आहे. आणि बघू शकतात अजून काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहे. जर तुम्ही सर्व गोष्टी जर व्यवस्थित जर फॉलो केल्या तर तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. आणि माझे तुम्ही आहे सबस्क्रायबर जे आहे म्हणजे तुम्ही माझे एक फॅमिली आहात आणि माझ्या फॅमिलीचा मी नक्कीच फायदा होणाऱ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत घेऊन येत असते. तर बघा, मी यामध्ये अजून एक गोष्ट टाकलेली आहे, ती म्हणजे हळद, जी की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते. आणि हळदीमुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो येतो. आता नुसतं ह्या सर्व ज्या गोष्टी आहे जर आपण सेपरेटली जर चेहऱ्यावरती लावला तर एवढा काही त्याचा रिझल्ट बघायला मिळत नाही. पण ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी एकत्रितरित्या अशा पद्धतीने लावतो त्यावेळेस नक्कीच एकदा जरी याचा तुम्ही वापर केला तरीही तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे. आणि बघा, अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी या ठिकाणी खोबऱ्याचं तेल देखील ॲड करत आहे. आता तुमची स्किन जर खूप जास्त जर ऑइली असेल तर हे नाही टाकलं तरीही चालेल. आणि स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही खोबऱ्याचं तेल हे नक्की टाका, कारण हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनला सॉफ्ट बनवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता बघा, काही गोष्टी म्हणजे आता एवढंच हा जो पॅक आहे हा लावून उपयोग नाही आहे. तर काय होतं की आपल्या हिवाळ्यामध्ये स्किन खूप ड्राय झालेली असते, चेहरा असा तडतडल्यासारखा होतो. त्यावेळेस आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. म्हणूनच अजून एक सोपी जी क्रीम आहे छोटीशी ती मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. त्याचा की तुम्ही हातांना, पायांना किंवा चेहऱ्याला कुठेही त्या वापर करू शकतात. यामुळे खूप छान सॉफ्ट जी
तुमची स्किन आहे सॉफ्ट बनते. तर बघा आपल्याला घ्यायची आहे व्हॅसलीन. आता ही व्हॅसलीन आपण नुसती जर लावली तर एवढा काही रिझल्ट त्याचा आपल्याला जाणवत नाही, पण त्याऐवजी जर आपण अशा पद्धतीने जर ही व्हॅसलीन जर लावली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा बघायला मिळणार आहे. आणि बघा मी या ठिकाणी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे. आता जी आपण व्हॅसलीन घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये खोबऱ्याचं तेल जे आहे ते ॲड करायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा मी आता यामध्ये खोबऱ्याचं तेल ॲड केलेलं आहे. जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल तो तुम्ही टाकू शकतात किंवा नसेल ॲलोवेरा स्किप केलं तरीही चालेल. माझ्याकडे होता ॲलोवेरा जेल होतं म्हणून मी त्यामध्ये ॲड करत आहे. आणि बघा ह्या सर्व ज्या गोष्टी आहे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहे. आता ह्या दोघंचे रेमेडी आहे आपल्याला लावायच्या कसा हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला व्यवस्थित त्याचा जो रिझल्ट आहे तो व्यवस्थित बघायला मिळेल. आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला ह्या दोघंही रेमेडी जे आहे खूप फायद्याच्या ठरणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा आता याला लावायचं कसं ते आपण व्यवस्थितरित्या बघूया. सुरुवातीला बघा व्यवस्थित आपल्याला थंड पाण्याने चेहरा जो आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता जी आपण पेस्ट बनवली होती बघा फेअर अँड लवली ॲड करून, ती पेस्ट आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे अशा पद्धतीने. आणि ज्या वेळेस तुम्ही चेहऱ्यावरती एखादी क्रीम लावत असाल किंवा एखादं जेल लावत असाल त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला चेहऱ्यावरचं असं सर्क्युलर मोशनने मालिश करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थितरित्या होतं आणि त्यामुळे जे काही वांगाचे डाग असतात किंवा काळवटपणा असतो, पिंपल्स येत असतील किंवा पिंपलचे डाग असतील ते सुद्धा नाहीसे होण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होते. आणि बघा व्यवस्थित आता हे जे आहे हा जो पॅक आहे आपण बनवलेला हा आपल्याला 10 ते 15 मिनिट असा चेहऱ्यावरती लावून ठेवायचा आहे. 15 मिनिटानंतर व्यवस्थित चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि याला तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावलं तरीही चालेल. शक्य झालं तर रोजही लावू शकतात आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघू शकतात. अगदी जी स्किन आहे मोत्यासारखी चमकायला लागते. तुमचाही विश्वास बसणार नाही की एकदा लावल्यानंतर देखील आपल्याला इतका छान रिझल्ट मिळतो की आणि ज्यांनी कोणी याचा ट्राय केला ना त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमची कमेंट बघून इतरांचा देखील फायदा होईल. आणि बघा झोपण्याच्या आधी आपल्याला आपण जे जेल तयार केलं होतं व्हॅसलीनचं ते आपल्याला चेहऱ्यावरती अशा पद्धतीने लावायचं आहे आणि रात्रभर चेहऱ्यावरती ठेवायचं आहे. यामुळे तुमची स्किन खूप सॉफ्ट होणार आहे. खूप छान रेमेडी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.